हे बघा, ही माणसं नुसत्या माझ्या महाग 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 जिकडं जाईल तिकडं महाग. ते गाढवाचं लग्न पिक्चर नाही का, त्या गाढवासारखं माणसाचं काम आहे. मी जिकडं जाईल तिकडं नुसतं महाग महाग. होय का माणसे? त्या गाढवाला एक त्या गंगीनं सांगितलं होतं सावळ्यावर लक्ष ठेवायला. तसं तुला कोणी सांगितलं का माझ्यावर लक्ष ठेवायचं? नाही बाबा, मला कोण सांगेल तुझ्यावर लक्ष ठेवायला? मी तर उगाच तुझ्या माग 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 फिरते. बाई मग मला जगू दे ना सुखाने, जरा जाऊ दे की 1-2 दिवस इकडं 2-3 दिवस तिकडं. पण इकडे तिकडे कुठं जायचंय? आपण जायचं तर आपण दोघी जाऊ ना मस्त. का म्हणून माझ्या गळ्यातलं काय ती लोणनं बांधल्यासारखं म्हशीच्या गळ्यात कसं असते तसं तू इकडे त्या तिकडे म्हशीला जातेस ना, हं. त्यामुळे मी तुझ्यासोबत येते. कारण की तू इकडे तिकडे जातेस तेव्हा वडापाव, पाणीपुरी, समोसा, भेळ खातेस. मग मला पण खावं लागेल ना तुझ्यासोबत, म्हणून येते मी तुझ्यासोबत. बाबा आता काय करते, मुंगसं बांधते जनावर तोंडाला आणि जाते बाहेर कुठं जायचं असलं की मग काहीच खाणार नाही. मग तर यायची नाहीस तू माझ्या मागे. जमतंय की हे नाही की तू भेळ वडापाव हे खाती ते खाती. आता बाहेर गेला म्हणल्यावर माणूस खाणारच की. हा, मग तुझ्यासोबत आले की मग मी बी खाणार ना. अगं पण माझे पैसे किती जातात त्याचा तरी विचार कर की. तू मागवतेस त्यातलं तू बी खातेस, मग तूच विचार कर की. माझं पोट आहे भरत तेवढ्यानं. मग माझं बी पोट लय मोठं आहे. 2 वडापाव मध्ये थोडी ना माझं बी पोट भरतंय. अगं मग कशाला माझ्या महागा येते त्यात जाऊ नको माझ्या महागा. मला एकटीला जाऊ देत जाण खाऊन येऊ देत जाऊ गच. का म्हणून निघते ना? दोघींना खाल्ल्यावर काय पाप लागणार आहे का? पाप लागणार आहे का? पण मला नाही आवडत तसं. बरं कसं नाही आवडत मग तुला? कसं आवडत आहे तुला सांग बरं. काय कर, तुझ्या घरून पैसे घेऊन येत जा आणि मग माझ्या महाग हिंडत जा. मग तुझ्या पैशाने आपण दोघी पण खाऊ. जमतंय की. तुझे पैसे उडालेत म्हणून मला अशी आयडिया सांगायलीस होय? मी बी तुझ्याहून जास्त चालाक आहे. तू शेअर तर मी